नमस्कार मित्रांनो, एलियात वेल्थ ट्रेडमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजची जर निफ्टीची जर तुम्ही क्लोजिंग पाहिलं असेल तर 25,300च्या आसपास तुम्हाला झालेली पाहायला भेटत असेल. ओके. 98 रुपीज आज मार्केट निगेटिव्ह ट्रेडमध्ये क्लोज झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर फर्स्ट हाफमध्ये मार्केट हे जास्त प्रमाणात गॅप डाऊन ओपन झालं आणि त्याच्यानंतर मार्केट थोडीशी स्ट्रेंथ मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटली असेल. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला आज सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं होतं ते म्हणजे सिल्वर. तुम्ही जर आज सिल्वरची जर मोमेंटम पाहिले असेल तर सिल्वर तुम्हाला जवळपास 16 ते 17% चा फॉल तुम्हाला आता सिल्वरमध्ये पाहायला दिसत असेल. आता करंटली मार्केटमध्ये 17% ते 16% तुम्हाला काय दिसत असेल. 67,000च्या आसपास मार्केट काय झालेलं आहे सिल्वरचं पडलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला आपण हे सांगत होतो कित्येक दिवस झालं, की सिल्वर, चांदी किंवा गोल्ड असेल किंवा बाकीचे कॉपर असतील, हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बायिंग होत आहे, सेलिंग होत आहे. ओके. तर त्याच्यापासून थोडंसं दूर राहणं आपल्याला गरजेचं आहे. आपण ते बोलत राहून सांगत होतो आपल्याला. तुम्ही जर पाहिलं असेल निपॉनचा ई-टी-एफ आहे, टाटाचा ई-टी-एफ आहे. बघा आज 18% 12% ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉल पाहायला मिळत आहे. हिंदुस्थान कॉपरचा स्टॉक ज्या पद्धतीने काल 20%ची मूव्हमेंट तुम्हाला पाहायला भेटली होती, त्याच पद्धतीने आज 10%चा फॉल त्याच्यामध्ये देखील तुम्ही आज पाहू शकताय. ओके. तर हा फॉल, हा जो डिप आलेला आहे, हा कुठेतरी प्रॉफिट बुकिंग आहे मार्केटमध्ये. ज्या खूप मोठ्या प्रमाणात प्राईस जो वाढल्या होत्या त्याच्यासोबत तुम्हाला आता थोडासा फॉल ह्याच्यामध्ये पाहायला मिळाला आहे. हा मार्केटचा गुण आहे मित्रांनो. तर मार्केट कधी ना कधी ते खाली पडणारच आहे. किती वर जाऊ शकतं मार्केट? तर जास्तीत जास्त वर जाणं ही 4.5 लाख रुपयापर्यंत चांदी, ह्या जस्ट आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. एवढे रिटर्न्स चांदीने पाठीमागच्या महिन्याभरात दिलेले आहेत आपल्याला. ओके. तर चांदी असेल, ह्या गोष्टी असेल, थोडंसं दूर राहा. चांगले स्टॉक जे फंडामेंटली आलेले आहेत, जे तुम्हाला चांगले वाटतात त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहा आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला चांगला पैसा त्याचा बनून जाईल. त्याचबरोबर संडेला 1 फेब्रुवारीला बजेट आहे. तर बजेट रविवारी आहे, तर देखील आपलं मार्केट जे आहे ते ओपन असणार आहे रेग्युलर टायमिंगला. बजेटमध्ये देखील तुम्ही जास्त ट्रेडिंग करण्याचा, जास्त कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. सर्व गोष्टींचं ग्लॅम्बलिंग आहे. त्याच्यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे वायपॉट होतील. तुमचे पैसे पूर्णपणे जातील. तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बेनिफिट जे आहे ते भेटणार नाही आहे. त्यामुळं बजेट तुम्हाला जर पाहायचा असेल तर दुरून तुम्ही फक्त नजरेने बजेट पाहत राहा. मार्केट कशा पद्धतीने मूव्हमेंट करते हे पाहत राहा. पण माझा वैयक्तिक तुम्हाला सल्ला असेल, कोणत्याही प्रकारचा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू नका. थँक यू मित्रांनो.